नमस्कार मित्रांनो, मी आहे सरस्वती मीना. कथा ऐकणं आणि सांगणं हे माझ्या जीवनाचं काम आहे. आज मी तुम्हाला घेऊन आले जगातल्या सर्वात हुशार गुप्तहेराची गोष्ट, ती पण मराठीत, आपल्या भाषेत, आपल्या मनाच्या भाषेत. शर्लॉक होम्स मराठीत. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शर्लॉक होम्सच्या जगात. लंडन शहर, 19वे शतक. धुक्यात हरवल्या त्या गल्ल्या, गॅसच्या दिव्यांचा मंद प्रकाश आणि एक माणूस जो माणसांच्या मनातलं वाचू आणि जाणू शकतो उघड्या पुस्तकासारखं. त्याचं नाव आहे शर्लॉक होम्स. मी डॉक्टर वॉटसन, होम्सचा जुना मित्र. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी होम्सने कधीच विसरली नाही, कारण या कथेत त्याला पहिल्यांदा कुणीतरी हरवलं होतं आणि ती व्यक्ती होती एक स्त्री, आयरीन ॲडलर. होम्स तिला नेहमी एका नावाने ओळखायचा, द वुमन, फक्त ती स्त्री. त्या संध्याकाळची गोष्ट आहे. मी होम्सला भेटायला बेकर स्ट्रीटवर गेलो होतो. तो नेहमीप्रमाणे त्याच्या खुर्चीत बसला होता, विचारमग्न. खोलीत तंबाखूचा धूर होता, कागदपत्रांचा गोंधळ होता. तेवढ्यात दार ठोठावलं गेलं. दारात उभा होता एक माणूस, उंच, धिप्पाड आणि चेहऱ्यावर काळी दाढी. त्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता, पण होम्सच्या नजरेतून कधीच काही सुटत नाही. होम्स म्हणाला, "या महाराज, बसा." तो माणूस दचकला. "तुम्हाला कसं कळलं?" होम्सने शांतपणे म्हटलं, "तुमचे बुट, तुमचा कोट, तुमच्या बोटातली अंगठी सगळं सांगत आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही. तुम्ही बोहेमियाचे राजे आहात." राजाने सांगितलं. त्याची एक मोठी अडचण होती, एक फोटो, एक गुपित, आणि ते गुपित होतं आयरीन ॲडलरकडे. ती एक गायिका होती, हुशार, धाडसी, स्वतंत्र विचारांची. राजाला ती फोटो परत हवी होती, कारण त्याचं लग्न दुसऱ्या राजकन्येशी होणार होतं. होम्सने ऐकलं, विचार केला आणि म्हणाला, "मी बघतो." आता होम्स कामाला लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी होम्स गेला. आयरीन ॲडलर राहत होती त्या सेप्टाईन ॲव्हेन्यूवर. पण तो होम्स म्हणून नाही गेला. तो गेला एका साध्या माळ्याच्या वेशात. जुने कपडे, विस्कटलेले केस, कांद्यावर एक पिशवी. त्याची नजर मात्र तीक्ष्ण होती, नेहमीसारखीच. त्याने त्या बंगल्याभोवती फेरी मारली, शेजाऱ्यांशी बोलला, नोकरांशी गप्पा मारल्या, हळूहळू माहिती गोळा केली. आयरीन ॲडलर एकटी राहते. ती हुशार आहे, फार हुशार, आणि तो फोटो तिने घरातच लपवला आहे. संध्याकाळी होम्स परत आला माझ्याकडे. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. तो म्हणाला, "वॉटसन, उद्या मला तू मदत करणार आहेस. एक छोटंसं नाटक करायचं आहे." मी म्हटलं, "कसलं नाटक?" तो हसला. "उद्या बघ." दुसऱ्या दिवशी होम्स आला. त्यावेळी एक धर्मगुरूच्या वेशात होता. पांढरा अंगरखा, शांत चेहरा, कुणालाही संशय आला नाही असा अवतार. आमची योजना होती, मी बाहेर उभा राहायचं, होम्स आत जाणार आणि मला इशारा मिळाल्यावर मी खिडकीतून एक धुराचा गोळा आत फेकायचा. लोक ओरडणार, "आग आग." आणि आयरीन काय करेल? तो सर्वात महत्वाचं असतं, जे सर्वात आधी वाचवायचं असतं, जो अमूल्य असतं त्यालाच ती वाचवेल, म्हणजे तो फोटो. सगळं ठरल्याप्रमाणे झालं. धूर पसरला, गोंधळ उडाला, लोक बाहेर पळाले आणि आयरीन, ती धावली घराच्या एक खास खोलीकडे. एका कपाटाजवळ थांबली. तिने काहीतरी उचललं, पण तेवढ्यात तिला कळलं, हे नाटक आहे. तिने वळून पाहिलं. दारात कुणीच नव्हतं. होम्स बाहेर आला, शांत. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तो मला म्हणाला, "वॉटसन, काम झालं. फोटो कुठे आहे ते मला कळला." मी विचारलं, "मग आता?" तो म्हणाला, "उद्या सकाळी आपण येऊ राजाला घेऊन आणि तो फोटो घेऊन जाऊ." मला वाटलं, इतकं सोपं? पण मित्रांनो, आयरीन ॲडल इतकी सोपी नव्हती. त्या रात्री होम्स आणि मी बेकर स्ट्रीटवर परतलो. होम्स खुश होता, आत्मविश्वासाने भरलेला होता. तेवढ्यात रस्त्यावरून एक तरुण मुलगा चालत गेला. त्याने होम्सकडे पाहिलं आणि म्हणाला, "शुभरात्री मिस्टर होम्स." होम्स थांबला. त्याने मुलाकडे नीट पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान एका क्षणात गळून पडलं. तो मला कुजबुजला, "वॉटसन, तो मुलगा नाही. ती आयरीन होती, पुरुषाच्या वेशात, परिपूर्ण वेशात." तिने होम्सला ओळखलं होतं. त्याच्या धर्मगुरूच्या वेशातही तिने ओळखलं होतं. आणि आता ती निरोप देत होती. होम्स काही बोलू शकला नाही. पहिल्यांदाच होम्स निशब्द झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी होम्स, मी आणि बोहेमियाचा राजा
तिघे गेलो सेप्टाईल एव्हेन्यूवर. दार उघडलं एका नोकराने. मॅडम ॲडलर आता घरात राहत नाही. राजा चमकला. काय? कुठे गेली? काल रात्रीच त्यांनी घर सोडलं आणि त्यांनी एक पत्र ठेवलं आहे मिस्टर होम्ससाठी. होम्सने ते पत्र उघडलं. आयरीनने लिहिलं होतं, प्रिय मिस्टर होम्स, तुम्ही फार हुशार आहात. हे मला माहीत होतं, म्हणूनच मीही तयार होते. धर्मगुरूच्या वेशातला माणूस शर्लॉक होम्स असेल हे मला त्या क्षणी कळलं. तो फोटो मी सुरक्षित ठेवला आहे. तो कधीच बाहेर येणार नाही जोपर्यंत राजे माझ्याशी सन्मानाने वागतात. मी आता मोकळी आहे माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करायला. आयरीन ॲडलर. राजा हादरला. होम्स शांत उभा राहिला. बराच वेळ कोणी काहीही बोललं नाही. मग राजा म्हणाला, ती खरोखरच असाधारण आहे? होम्स हळूच म्हणाला, होय महाराज. ती फक्त एक स्त्री नाही, ती द वुमन आहे. मित्रांनो, शर्लॉक होमच्या आयुष्यात अनेक गुन्हेगार पकडले, अनेक रहस्य सोडवली, पण आयरीन ॲडलर, तिने होम्सला हरवलं नाही. तिने त्याला एक वेगळी दृष्टी दिली. ती बुद्धी फक्त पुरुषांच्या मुक्तेदारी नाही, ती एक स्वतंत्र हुशार स्त्री आहे. स्वतःच्या नियमावर जग जिंकू शकते. आयरीन ॲडलर, एक प्रेरणा. मित्रांनो, आजची कथा इथेच संपते. आवडली का कथा? तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सांगा पुढची कोणती कथा ऐकायची आहे. मी आहे सरस्वती मीना. आपण भेटत राहू कथांच्या या सुंदर विश्वात.